आणि आता एक मोठी बातमी येते बीडमधून। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे उर्फ बाप्पा यांना मदत केल्याची कबुलीच शिवसेना शिंदे गटाच्या बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे। तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण निवडणूक प्रचारामध्ये धोका दिल्याचं देखील जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे। त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आता मोठी खळबळ उडालेली आहे। मात्र झी24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। 376 बुथवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती। हे बी तितकंच खरं, बरोबर प्रमाणे दिली ह्यावेळेस। म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला। नुसते यंत्रणा नाही, पैसे देऊन यंत्रणा, पैसे बी दिलेत मी बाप्पाला। पैसे देऊन हा काय झालं, सापुद्राकडे गेलो आणि आता ह्याला होतो वाळगाला, सगळे यंत्रणा दिली मी ह्यावेळेस। मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस। मनात काय झालं बरं का, म्हणजे या वातावरणामुळे तर नाही, मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं। 4-5 महिने आधीच ठरलं होतं। बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी भाईला विचारा, त्यांचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतो। बरोबर, म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पासोबत रात्र थांबलो मुंबईत। खालच्या पातळीवर कोण धन्यानवाला, अरे लय म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचे ना आपल्याला। त्यांना खेटून आपण काही विषय नाही। बीडमध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू, मी सारखा फाटका माणूस खेळतोय। अरे मी तुम्ही तर आपण करू ते, पण कधी ते इकडे आल्यावर, इकडे आल्यावर मग ते फोडण्यात मी माझे त्याला एक ठोका, एक दगड, आपण 50,000 प्लस 1 कोटी 2 कोटी खर्च होत कमी आपल्याकडे एका ठोक्यात। नाही प्रेस घेऊन बी काही बोलतो मी पुन्हा, तसलं नाही, अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन। ते बी लोक जाहीर चॅलेंज करू त्याला। तर महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायला हवा होता, मात्र अनेकांकडून तो पाळला गेला नाही, अशी प्रतिक्रिया यावर भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये महायुतीचा धर्म खरं पाहिलं तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी पाळला पाहिजे होता। परंतु आता जी क्लिप व्हायरल होते त्याच्यात तथ्य काय हे माहिती नाही, परंतु ते तपासून या ठिकाणी वरिष्ठांना हे कळवलं जाईल।